कोणतीही प्रेग्नंट लेडी प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी व्यायाम करावेत हे नक्की मनोधारणा असते आणि घरातून पण सांगण्यात येतं की तुम्ही व्यायाम केला पाहिजे. डॉक्टर म्हणून मी विचारू इच्छितो की तुम्हाला व्यायाम करण्याची आधीपासून सवय आहे का? तर तुम्ही ऑलरेडी काही व्यायाम करत असाल तेच सगळे व्यायाम एखाद दोन लेवल कमी प्रमाणात प्रेग्नन्सीमध्ये चालू ठेवा, काही चुकीची गोष्ट नाही. पण प्रेग्नन्सी झाल्यावर नवीन व्यायाम शिकणं मात्र जरा अडचणीची गोष्ट आहे. नवीन व्यायाम शिकू शकता आणि शिकावेच पण योग्य ट्रेनिंग घेऊनच ट्रेनरकडूनच शिकले पाहिजे. तर प्रिस्टिज वुमन्स हॉस्पिटलमध्ये श्रुती मूर्ती हे फिजिओथेरपिस्ट आहेत किंवा डॉक्टर सुमती कुलकर्णी मॅडम, त्या पण एक ॲनेस्थेशिओलॉजिस्ट आहेत, पण ते गर्भारपणातील व्यायामाच्या एक्सपर्ट्स आहेत किंवा योगा काउन्सिलर आणि टीचर आहेत. तर ह्यांच्याकडून प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम शिकून घेतलं पाहिजे. कोणीही एखाद्या माणसाकडून शिकणं पण चुकीचं आहे. ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये शिकवण्याची कुठले व्यायाम करायची सवय त्यांनीच हे करावं. ह्याचं कारण सांगतो. कारण तुम्ही एखाद्या नवख्याकडून व्यायाम शिकला किंवा तुमचं तुम्ही यूट्यूबवर करायला लागला तर तुमच्या श्वासोच्छ्वासावर कंट्रोल नसतो. तेव्हा एखादी व्यायामाची पोज करताना तुम्ही श्वास जास्त वेळ रोखून धरू शकता आणि अशा वेळी इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर वाढतं. मग सातत्याने व्यायाम करून 1-2 महिने तुमचा श्वासोच्छ्वासावर कंट्रोल नसल्यामुळे इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर अवास्तव वाढत राहिलं तर लवकर डिलिव्हरी व्हायचा धोका असतो. त्यामुळे माझं म्हणणं असेल की तुम्ही एक्सपर्टकडून शिका आणि मॉडरेशनमध्ये व्यायाम करा. पहिली गोष्ट.